सन्मान्य श्रीजी शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आणि अतिशय थोडक्या शब्दामध्ये देखील परंतु ज्यांनी मार्मिक अशा प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी केलं, अर्थात ते आमच्या चिपळूणच्या असल्यामुळे कदाचित गुहागरच्या असल्यामुळे कदाचित असेल, त्या खासदार राजेंजी विचारे यांच्या सौभाग्यवती आणि ठाण्याच्या नगरसेविका नंदिनीताई विचारे, या प्रभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा दीपमाला बडे आणि ज्यांना सातत्यानंच माझ्याबद्दल एक आदर आहे, आदराची भावना आहे आणि ज्यांचा लढवय्या बाणा गेल्या अनेक वर्षापासून मी पाहत आलोय, त्या माजी नगरसेविका सुवर्णताई करंजे, ज्यांचा आपण सर्वांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सत्कार केला, ते व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री प्रकाशराव पाटील, चिपळूण तालुका संपर्क प्रमुख बाबा जाधव, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या राजेश्वरी रेडकर, उपविभाग प्रमुख श्री नितीन चौरे, दिनेश जाधव, सीताराम खांडेकर, नंदिनी सावंत, रसिका तोंडवळकर, शीतल पालांडे, दिलीपजी साळवी आणि ज्यांनी आपल्याला हा हॉल उपलब्ध करून दिला, ते आमच्या चिपळूण तालुक्याचे सुपुत्र, आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि या संघटनेचे अध्यक्ष माझ्या समोर बसलेले श्री रमेशराव शिर्के, माझे तरुण सहकारी सुयोग जाधव, आपल्या शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी, आजी माजी सर्व लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, आमचे ज्येष्ठ सहकारी शिशिरभाऊ शिंदे यांचा मी या ठिकाणी यावं याकरता का आग्रह होता हे मला माहित नाही, कारण त्यांनी माझं खूप गुणगान गायलं, पण कदाचित हे नवीन पिढीला माझं गुणगान गायलं म्हणून कदाचित बरं वाटलं असेल, कारण आता आपण काही जुन्या जाणत्या शिवसैनिकांचा शिश्रीभाऊ सत्कार या ठिकाणी केला. आज महाराष्ट्रामध्ये जी शिवसेनेवर परिस्थिती ओढवलेली आहे, महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवसाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर ज्या पद्धतीने चारी बाजूने हल्ले करायचं काम सुरू आहे, या पार्श्वभूमीवर आज या मुलुंड विभागाचा मेळावा या ठिकाणी पार पडतोय आणि त्या ठिकाणी तुम्ही काही जुन्या जाणत्या शिवसैनिकांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी सत्कार केला, हे अत्यंत सामूहिक आहे. याचं कारण आज माझ्या तरुण सहकार्यांना मला सांगायचं आहे की आज तुमच्यातले काही तरुण हे शाखा प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, गटप्रमुख असतील, उपविभाग प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, महिला प्रमुख असतील आणि आज कितीतरी प्रकाशराव पाटलांसारखी, साळव्यांसारखी, नाही तर दुसरा कोणाचा आपण सत्कार केला त्यांच्यासारखी माणसं ही आज कुठल्याही पदावर नाहीये. काळाच्या ओघामध्ये बदलत्या परिस्थितीनुसार तुमची कदाचित प्रत्यक्षपणे त्यांची आणि तुमची ओळख सुद्धा नसेल, पण आज तुम्ही अत्यंत सत्कार करून एक अतिशय चांगला संदेश या ठिकाणी शिशिरभाऊ पाठवलेला. इथं बाबा जाधव बसले, अधिवेशन चालू असताना वरळी विभागाची मेळावा त्या ठिकाणी झाला. मला आमचे तिथले आमदार सुनीलराव शिंदे यांनी मला बोलवलं, मी सहज गेलो. मला माहित नव्हतं आदित्य ठाकरे येणार आहेत म्हणून, आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं की आज शिवसेना संकटात आहे,
शिवसेना अडचणीत आहे. आज शिवसेना प्रमुख हयात नाही आणि अशा वेळेला ज्या शिवसेना प्रमुखाच्या सुपुत्राला हाताचा पाळणा करून ज्यांनी त्यांचं रक्षण करायचं, ज्यांनी त्यांचा सांभाळ करायचा, ज्या पद्धतीनं आपण दीप प्रज्वलन करतो आणि दीप प्रज्वलन केल्यानंतर जर एखादी वाऱ्याची झुळूक आली, ओ आजी इकडे बसा, यावरती इकडे बसा सर्वांनी, मी सांगतो तुम्हाला, तुम्ही इकडे बसा सर्वांनी, उभ्या ना करावं. आणि एखादा दीप प्रज्वलन करतो, एखादं निरंजन आपण लावतो, एखादी वाऱ्याची झुळूक आली किंवा पंख्याचा वारा आला तर आपण ते दिव्याची वात विझू नये, ते निरंजन विझू नये, ती समई विझू नये म्हणून आपल्या हातांचा आधार देतो किंवा हाताची ओंजळी करून त्या येणाऱ्या वाऱ्यापासून, येणाऱ्या हवेपासून त्या दिव्याचं रक्षण करतो. प्रसंगी आपल्या हाताला चटका बसला तरी चालेल. आज खऱ्या अर्थानं हीच महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांना आपल्या हाताचा पाळणा करून, आपल्या हाताची ओंजळ करून त्यांचं रक्षण करण्याची गरज होती. गरज का होती? 4 महिन्यापूर्वीचा प्रसंग आठवा. 4 महिन्यापूर्वी उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर खूप मोठी, अतिशय अडचणीची ही शस्त्रक्रिया झाली. आपल्याला ऐकायला ती सहज सोपी असेल, परंतु कुठेतरी उद्धव साहेब ठाकरेंची पूर्व पुण्याई होती, आई तुळजाभवानीची कृपा होती, छत्रपती आपल्या आई भवानीची कृपा होती आणि साक्षात शिवसेना प्रमुखांचा आत्मा हा आमच्या तुमच्या घोळत होता, फिरत होता. म्हणून त्यातून उद्धव साहेब ठाकरे सही सलामत बाहेर आले. ही शस्त्रक्रिया साधी सोपी नव्हती. ही शस्त्रक्रिया फार भयानक होती. त्याचा उल्लेख उद्धव साहेब करत नाही, पण ती त्यांच्या जीवावर सुद्धा प्रसंगी बेतली असते. तुमच्या आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते म्हणून ते कदाचित बाहेर पडले असतील. शिवसेना प्रमुखांचा संचार कुठेतरी नक्की आहे म्हणून ते बाहेर पडले. अशा वेळेला मी म्हटल्याप्रमाणे तुमच्या माझ्या सर्वसामान्य सारख्या माणसांनी आपल्या हाताचा पाळणा करून त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राचं रक्षण करायला हवं होता, सांभाळ करायला हवा होता. पण काही नतद्रष्टांनी त्यावेळेला हाच विचार केला की हीच योग्य वेळ आहे, हीच संधी आहे, किंबहुना हाच डाव साधला पाहिजे आणि इथं शिवसेना संपवली पाहिजे, तोडली पाहिजे, मोडली पाहिजे. अशा प्रकारचा दुष्ट विचार काही लोकांच्या मनामध्ये घोळत होता. काही लोकांच्या मनामध्ये घोळत होता आणि त्यांनी डाव साधला. हा डाव जरी आज साधला गेला असला तरी आपण सगळे तिथे प्रमुख लोक बसलेले आहात, आपण या गोष्टीच्या पाठीमागचा थोडा पार्श्वभूमी, पूर्व इतिहास पाहिला पाहिजे. ही शिवसेना संपवण्याकरता म्हणून ही 40 माणसं ज्या समोर चेहरे दिसत आहेत, ही केवळ बुजगावणी आहे. हे केवळ समोर उभे केलेली बाहुली आहे. आमच्या मराठी भाषेमध्ये किंवा ग्रामीण भाषेमध्ये सांगायचं म्हटलं, पण याच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं षडयंत्र जर कोणाचं असेल तर ते भारतीय जनता पार्टीचं आहे. हे लक्षात ठेवा. हे भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे. हे षडयंत्र आजचं नाहीये. दुर्दैवाने हे शिवसेनेला कळायला खूप उशीर झाला, परंतु हे षडयंत्र फार पूर्वीपासून झालं. शिवसेना प्रमुख असतानाच हे सगळं छुप कारस्थान सुरू होतं. पण शिवसेना प्रमुखांच्या समोर कोणाची हिंमत नव्हती, कोणाची मजाल नव्हती. कारण शिवसेना प्रमुख अशी तळपती तलवार होती, एक घाव आणि 2 तुकडे तिथल्या तिथं झाले. पण आठवण करा, 2014 साली लोकसभेची निवडणूक ही शिवसेना भाजपाने एकत्रितपणे लढवली. 2014ला युती कुणी तोडली? भारतीय जनता पार्टीने तोडली. एकनाथ खडसेंची मुलाखत तुम्ही बघितली असाल की युती आम्ही तोडली, आम्हाला तोडायला सांगितली, मी तोडली.
मला तोडायला भाग पाडली आणि मुख्यमंत्री मात्र मला केलं नाही. हे एकनाथ खडसेंची मुलाखत आपल्याला आठवत असेल. कधी तोडली? 2014 साली तोडली. 2014 साली का तोडली? शिवसेना प्रमुख हे आपल्यातून 2012 साली निघून गेले होते. या भारतीय जनता पार्टीचा या देशामधला सगळ्यात विश्वासू आणि सगळ्यात जुना पक्ष, दिलेल्या शब्दाला जागणारा, शिवसेना प्रमुखांच्या आदेशाप्रमाणे सर्व मान अपमान सहन करून सगळा विश्वासघात डोळ्यासमोर होतो हे पाहून सुद्धा शिवसैनिकांनी ज्यांची पाठ साथ खंबीरपणे 26-27 वर्ष निभावली, ते शिवसेना प्रमुखांच्या शब्दामुळे ते शिवसेना प्रमुख आपल्यातून निघून गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीला वाटलं की आता शिवसेना प्रमुखांच्या नंतर उद्धव साहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही शिवसेना फार काळ टिकणार नाही. ही शिवसेना संपवायची हीच खऱ्या अर्थानं वेळ आहे. आणि आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आता महाराष्ट्रामध्ये फार काही निवडणुका जिंकण्यामध्ये उद्धव ठाकरेंना यश येणार नाही. आणि त्यावेळेला कोणत्याही प्रकारचं कारण नसताना गाफील ठेवून निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जागांची वाटपांची बोलणी करून ठेवून शेवटच्या क्षणाला अचानकपणे युती तोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. आणि त्या 2014च्या निवडणुकीमध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं. आपण आठवण करा की पुऱ्या देशातले भारतीय जनता पार्टीची ज्या ज्या राज्यांमध्ये राज्य होती त्या राज्यातले सगळे मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रातले सगळे मंत्री, भाजपचे सगळे वरिष्ठ नेते त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या विरोधात, शिवसेना संपवण्याकरता, उद्धव साहेब ठाकरेंना झुकवण्याकरता, वाकवण्याकरता, नमवण्याकरता, शिवसेनेचे सगळे लोक पाडण्याकरता म्हणून पुऱ्या महाराष्ट्रामध्ये उतरले होते. एका बाजूला केंद्रातली सत्ता, एका बाजूला अफाट पैसा, एका बाजूला उद्धव साहेब ठाकरे गाफील होते, दुसऱ्या बाजूला बाळासाहेब ठाकरे हयात नव्हते. आणि अशा पद्धतीनं एकाएकी लढत होते उद्धव साहेब ठाकरे. तुम्हाला अभिमान वाटलाय की एकाएकी लढून सुद्धा एकट्याच्या जीवावर उद्धव साहेब ठाकरेंनी 63 आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून आणले. आणि त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की आता पुन्हा युती करणार नाही. हे थोडं विस्तारानं सांगावं लागेल पण वेळ खूप होईल म्हणून थोडक्यात सांगतो. आता युती होणार नाही. 8वा तो दिवस. उद्धव साहेब ठाकरे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या घरात गेले नव्हते. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे वर्षा आपल्या उद्धव साहेब ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यावर गेले होते. आणि नाही म्हणतात जबरदस्तीने त्यांनी युती करायला लावली. कारण त्यांना माहित होतं जर शिवसेना आपल्या बरोबर नाही तर केंद्रामध्ये पुन्हा आपली सत्ता येणार नाही. आणि मग त्यावेळेची मुलाखत आठवा, व्हिडिओ क्लिप काढून बघा. त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी एका बाजूला उद्धव साहेब बसलेत, दुसऱ्या बाजूला अमित शहा बसलेत आणि मध्ये देवेंद्र फडणवीस बसलेत आणि ते सांगतायत की यापुढे सगळा सत्तेचा वाटा 50-50% आपला राहील हे त्यांनी सांगितलं. आणि म्हणून आता युती आम्ही करतो म्हणून सांगितलं. लोकसभेचं काम शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे केलं. आणि 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या 70 ठिकाणी भारतीय जनता पार्टीने आपले अपक्ष उमेदवार उभे केले. किती ठिकाणी? 70 ठिकाणी. एकटे उद्धव साहेब गाफील असताना निवडणूक लढतात, 63 आमदार निवडून काढतात. आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती असते तेव्हा फक्त शिवसेनेचे 56 आमदार निवडून येतात. 56 आमदार निवडून. याचा अर्थ शिवसेनेवर वार करण्याचं काम हे एका दिवसातलं नाहीये, अनेक वर्षापासून सुरू आहे. शिवसेना भाजपाची युती झाली त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं आणि भारतीय जनता पार्टीने 1988-89 मध्ये कबूल केलं होतं की महाराष्ट्रामध्ये शिवसेना मोठा भाऊ राहील आणि देशामध्ये आम्ही मोठे भाऊ राहू. देशामध्ये भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ राहण्याकरता शिवसेनेनं प्रामाणिकपणे काम केलं.
आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना मोठा भाऊ राहणार नाही, किंबहुना छोटा कसा होईल याचं इमानी इतबारे भारतीय जनता पार्टीनं काम केलं. भारतीय जनता पार्टीनं काम. त्यानंतर अनेक प्रकारच्या चौकशा, ईडी शिडीच्या ह्याच्या त्याच्या चौकशा तुम्हाला माहित आहे. एनआयए असेल, ईडी असेल, सीबीआय असेल, नाना तऱ्हेचे आरोप, खोटे नाटे आरोप सगळे झाले. याला काही शिवसेना झुकली नाही. होय, मी आता संजय राऊतांच्या घरी गेलो, जाऊन आलो. ज्या दिवशी संजय राऊतांना अटक झाली त्या दिवशी त्या टीव्हीवर, त्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर संजय राऊतांच्या माऊलीला मी बघितलं. आरती स्वतः करत होता. माऊली खंबीरपणे उभी होती. वास्तविक आता आपला मुलगा जेलमध्ये जाणार, कधी सुटणार नाही मला माहित नाही, कारण बाकीच्यांची अवस्था काय झाली ते बघता मी भाष्य करत नाही. वास्तविक एखादी माऊली कोलमडून पडली असती, थाय मोकळून रडली असती, पण ही धीराची माऊली आपल्या मुलाला धीर देत होती. आज मी त्यांच्या घरी गेलो, आजही ती माऊली खंबीरपणे उभी आहे. मी विचारलं, आई तुमचं वय किती? त्या म्हणाल्या वय वर्ष 84. त्या खंबीरपणे संजय राऊतांना कोलमडून जाऊ नये म्हणून आरती करत होत्या. खंबीरपणे त्यांना दिलासा देत होत्या. खिडकीत उभ्या राहून आई आहे ती, शेवटी तुटणारच, मनातून तुटणार, कोसळणार, मोडणार, पण तिने चेहऱ्यावर दाखवलं नाही, त्यांच्या पत्नीने दाखवलं नाही. मी आज घरातनं बाहेर पडता पडता मी तो इतिहास आठवायचा प्रयत्न करत होतो. शिस्ती भाऊ मला आठवतलं, नाव नाही आठवत आहे, पण माझ्या वाचनामध्ये आलंय. ज्या वेळेला महादेवराव पेशवे एका मोगलांबरोबरच्या लढाईमधून परत आले आणि शनिवार वाड्यामध्ये ते चालले होते, आणि शनिवार वाड्यामध्ये गुढे तोरण उभी राहिली होती, आणि त्यांचे हार सत्कार वगैरे 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 त्यांचे काही मिरवणुका वगैरे चालल्या होत्या. त्यावेळेला एका कोपऱ्यामध्ये एक साधी बाई कोपऱ्यात उभी होती. साधी बाई उभी होती आणि ती पदरामध्ये काहीतरी लपवून होती. माधवराव पेशव्यांचं लक्ष गेलं आणि माधवराव पेशव्यांनी तिला विचारलं. ती पुढे आली थोडीशी संकोच मनानं, कारण त्यावेळी पेशवे राजे रजवाडे त्यांच्या समोर जाणं काय आतासारखी लोकशाही नव्हती, आणि म्हणून माधवराव पेशव्यांचं लक्ष गेलं. त्या माऊलीला त्यांनी विचारलं, माऊली काय अशी संकोचल्यासाठी उभी, काय आणलेस? तिने सांगितलं, ह्या सुना दोनांचे माझे सगळे दागदागिने आणलेत, हे आपल्या स्वराज्याकरता, आपल्या संस्थानाकरता वगैरे 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 ह्याच्याकरता मी आणलेत. हे का आणलेस? तिने सांगितलं, तर दागिने ठेवून करू काय? तुमच्या बरोबर युद्धामध्ये गेलेले माझे तिन्ही मुलगे मारले गेले, हे दागिने माझ्या सुना कशा वापरणार, मी कसे वापरणार, कशा करता ठेवू? हे दागिने आपल्या स्वराज्याकरता उपयोगी पडावेत, गोरगरिबाच्या उपयोगी पडावेत. पेशव्यांना थोडस मनातून खजील झाल्यासारखं झालं. ते म्हणाले, माऊली चुकलं माझं, मी काय करू शकतो, युद्ध आहे ते, तुझ्या मुलांना मी वाचवू शकलो नाही. त्या माऊलीनं ताटकन सांगितलं. ती म्हणाली, माझी 3 मुलं गेली म्हणून मी नाराज नाही, जरूर मी आई आहे, माझ्या काळजाचा तुकडा तुटलाय, मला दुःख आहे, पण पेशवे मी तुमच्यावर नाराज नाही. दुःख एकाच गोष्टीचं आहे की 3 मुलं ही माझी स्वराज्याकरता गेली, देशाकरता गेली, संस्थानाकरता गेली, आपल्या हिंदवी स्वराज्याकरता गेली. देवानं फक्त मला 3च मुलं का दिली? आणखीन 3 दिली असती तर त्या तिघांबरोबर आणखीन तिघांना वळून टाकलं असतं, पण मी नाराज झाले नसते. मला वाटतं 21व्या शतकामध्ये, आजच्या ह्या कलियुगामध्ये, मी ज्यावेळेला संजय राऊतांच्या आईला बघितलं, तुलना तशी होणार की नाही होणार मला माहित नाही, पण त्यांचा धीरोदात्तपणा बघितला, त्यांचा खंबीरपणा मी बघितला, आणि मला वाटलं की त्या पेशवेकालीन असलेली ती माय माऊली आज उद्धव साहेब ठाकरेंच्या पाठीमागे तेवढ्याच खंबीरपणे उभी आहे. डगमगले नाही, कोलमडले नाही, शिव्या देत नाहीये, हातपाय आपटत नाहीये. माझा पोरगा तुमच्याकरता गेला, शिवसेनेकरता गेला वगैरे काय नाही. वर्षाताईनं विचारलं काल, तुम्हाला ईडीनं म्हणजे काय फरक पडत नाही, शिवसेना सोडणार नाही, शिवसेना मी सोडणार. मला असं वाटतं की आज हा किस्सा एवढ्या करता मी सांगितला की तुम्ही तिघांचा सत्कार इथं केला. शिशिर भाऊ, तुम्ही बघितलेली शिवसेना, मी बघितलेली शिवसेना, प्रकाशराव पाटलांनी बघितलेली, बाबा जाधवांनी बघितलेली, सुवर्णताईंनी बघितलेली शिवसेना,
आणि आताच्या तरुणांनी मी बघितलेली शिवसेना थोडस जरा फरक आहे. गेलं ते चांगलं केलं. आता जरा काय झालं की सगळे काय मुलाखती, मी बरेच रागावू नका माझ्यावर, बरेच जण मुलाखती देतात. आम्हाला उद्धव साहेबांचा आदेश आलाय नाही ना, म्हणून आम्ही गप्प आहोत. काय काय करायचं असेल ते काय करायचं मला माहित नाही. गप्प आहोत. प्रकाश पाटलांची ओळख करून देत असताना काय सांगितलं शिशिर भाऊनी? शिशिर भाऊनी सांगितलं की सेना भवनावर कोण ते चालत आले होते त्यावेळेला प्रकाश पाटलांच्याकडे मोबाईल नव्हता आणि बाळासाहेब ठाकरेंच्याकडे पण मोबाईल नसेल. होता काय साहेब, सेना भवनावर हे चालत आले, मी जरा काय करू, यांना उडी मारू काय? अरे माझ्या सेना भवनावर चालत आले. मराठी माणसाचा मानबिंदू असलेला, हिंदुत्वाचं प्रतीक असलेलं शिवसेना भवन, त्याच्यावर जो चालत येईल त्याचे हात मला तोडलेच पाहिजे. त्याच्याकडे आदेश याच्याकडे मला आदेशाची गरज नाही. बाळासाहेब ठाकरेंनी याचा फक्त आवाज दिला की हिंदुस्थानामध्ये पाकिस्तानाची आणि हिंदुस्थानची क्रिकेट मॅच होणार नाही. हा मर्द तुमचा नेता. वानखेडीची ना, वानखेडीची खेळपट्टीत उघडून टाकला. बाळासाहेबांच्याकडे आदेश घ्यायला गेला होता हा बाबा जाधव. बाळासाहेबांना अटक होणार म्हणून कळलं नाही, हे आपल्या चिपळूण मध्ये आले होते. नुसतं बाळासाहेबांना अटक झाली म्हणून कळलं म्हणून हा मुंबईचा चाकरमानी कशाचा विचार केला नाही. दिसले तीन दगड उचलला, धाड 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 समोरच्या गाडीवर घालून टाकला. पोलिसांनी ठोक ठोक ठोकला. बाळासाहेबांना परवानगी घ्यायला आला होता. मी स्वतः कायदा मंत्री होतो. महाराष्ट्र सरकारमध्ये. त्यावेळेला मी रोज कोर्टात उभा राहायचो 2014 पर्यंत. एकही माझी केस माझ्या भावकीची नाही, माझ्या जमीन जागेची नाही, माझ्या प्रॉपर्टीची नाही. तर सगळ्या केस होत्या त्या चिपळूण तालुक्यामध्ये शिवसेना उभ्या करण्याकरता 28-29 केसेस माझ्या अंगावर. तुम्ही केसेस अंगावर घ्या, मी सांगायला आलो नाही. काळ बदललाय, पण त्याचबरोबर आज शिवसेना अडचणीत आहे. शिवसेना अडचणीत आहे म्हणजे पक्ष अडचणीत त्याच्यातला भाग नाही, तर पुरा महाराष्ट्र अडचणीत आहे. पुरा मराठी माणूस अडचणीत आहे. याच्याकरता आपल्याला काही ना काहीतरी त्याग करावाच लागेल. स्वस्थ बसून चालणार नाही, गप्प बसून चालणार नाही. जाऊ द्या मूर्ती, तिकडे काय होतंय ते हो द्या. आदेश वाटी वाट बघतोय. मेला तर आदेशाची वाट कसली बघतोय? कोण तुला आदेश द्यायला येणार आहे? त्यांनी काय तो योग्य ठिकाणी वस्त्रा मारलात का प्रकाशराव? मग आदेश घेतला होता तुम्ही? कुणी आदेश घेतला होता? कसला आदेश घ्यायचा? शिवसेना प्रमुख त्या भाषणात सहज म्हणायचे, तुमचा आपला हा विठोबा तर माझ्या शिवसैनिकांचा हा विठोबा. असं शिवसैनिकांनी केलं की आम्ही शिवसेना प्रमुखांनी केलं की आम्ही समजायचो हा विठोबा याच्या डोक्यात घालायला जावा आता. आणि म्हणून मी त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आपल्या आदित्य ठाकरेंच्या समोर वरळीच्या सभेमध्ये सांगितलं की त्याच वेळेला उद्धव साहेबांचं एक स्टेटमेंट आलं होतं की तुम्ही पानं पळवा, फुलं पळवा, फळं पळवा, पण मूळ तुम्ही पळवू शकणार नाही. मूळ म्हणजे शिवसेना आहे, ती माझ्याकडे. आणि हे मूळ ज्यांनी भक्कमपणे या मराठी माणसाच्या रूपी नावाच्या मातीमध्ये जे उभं केलंय, ती जुनी जाणती माणसं घराघरातून आहेत. जा त्यांच्यापर्यंत पोहोचा. नव तरुणांनी, नव पदाधिकाऱ्यांनी बाहेर पडा. त्यांना तुमच्या माझ्यासारखं शाखा प्रमुख पद नको आहे, विभाग प्रमुख पद नको आहे, गट प्रमुख पद नको आहे, त्यांना आमदारकी नको आहे, त्यांना नगरसेवक नको आहे, त्यांना खासदारकी नको आहे. त्यांना फक्त एकच पाहिजे की माझी शिवसेना अखंड राहिली पाहिजे, अभंग राहिली पाहिजे आणि अजिंक्य राहिली पाहिजे. होता त्यांच्यापर्यंत. आणि हे पोचताना फक्त मराठी करू नका, सगळ्या जाती धर्माच्या लोकांपर्यंत जा. आज या भागातला 10 वर्षात नगरसेवक नाही, कोणाचा तरी वर्चस्व असेल, त्या सगळ्यांच्या घरात जा आणि त्यांना सांगा, अरे आज सरकारच्या, हॉस्पिटलच्या, खाजगी संस्थांच्या रक्तपेढ्या असतील, तिथं पैसे देऊन तुम्हाला रक्त मिळत असेल. आज तुमच्या खिशात पैसे होते आहेत, पण ज्या काळामध्ये पैशाचा पत्ता नव्हता, सरकारी रक्तपेढ्या नव्हत्या, खाजगी संस्थांच्या रक्तपेढ्या नव्हत्या, हॉस्पिटलच्या रक्तपेढ्या नव्हत्या, किंवा तुझ्या घरातली एखादी भगिनी जर बाळणपणामध्ये तिला रक्तस्राव झाला
कोणाच्या अंगामध्ये हिमोग्लोबिनचं रक्ताचं प्रमाण कमी झालं, कोणाचा अपघात झाला, तर त्यावेळेला तुझी जात मी बघितली नाही, तुझा धर्म बघितला नाही, तुझा पक्ष बघितला नाही, तुझं संस्थान बघितलं नाही, तर त्यावेळेला तुला रक्त माझ्या शिवसैनिकांनाच दिलेलं आहे, हे लक्षात ठेव. आठवण करून अनेकांच्या अंगामध्ये या शिवसैनिकांच्या शाखेमधलं शिवसैनिकांचं रक्त असेल, त्यांना आठवण करून द्या. आज तुम्हाला शाळेमध्ये वह्या पुस्तकं मिळत असतील, नवे मिळतातच. आज कदाचित तुम्हाला वह्या पुस्तकांची किंमत कळत नसेल, पण ज्या काळामध्ये वही बघायला सुद्धा मिळत नव्हती, त्यावेळेला इकडून तिकडून 4 वह्या गोळा करून प्रत्येक मुलाच्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम जर कुणी केलं असेल, तर ते माझ्या शिवसैनिकाने केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. मुंबईमध्ये जर एखादा संप झाला, परवाच्या दिवशी एसटीचा संप झाला होता, परीक्षा केंद्रावर जाण्याकरता घराघरातून बाहेर पडला तो फक्त शिवसैनिक पडला, बाकी कोणीही पडलं नाही, कोणीही पडलं नाही. आज दिवाळी काय, दसरा काय, सण नेहमीच असतात, पण त्या काळामध्ये दिवाळी आली, करंजी फक्त वर्षातून एकदाच बघायला मिळायची, चकली फक्त एकदाच बघायला मिळायची, आता सारख्या कधी पण बाजारात मिळत नव्हत्या. आणि त्यावेळेला साठेबाज साठा करत असायचे, घराघरात तर तुमच्या दिवाळी असायची. त्यावेळेला दिवाळीला रवाचा, आट्याचा, मैद्याचा, डाळल्याचा पत्ताच नसायचा. एखादी गुजराती बांधवाचा सण आला तर त्याला सुद्धा लागणारं तूप डालडा मिळत नव्हता. जैनांचा सण असू द्या, यांचा ख्रिश्चनांचा सण असू द्या, पंजाब्यांचा असू द्या, शीखांचा असू द्या, मुस्लिमांची ईद असू द्या, नाही तर बौद्ध धर्माचा कुठलाही सण असू द्या, त्यावेळेला साठेबाज साठे करत होते. त्यावेळेला साठेबाजांची गोडाऊन फोडून तुमचा प्रत्येक सण, प्रत्येक जाती धर्माचा सण आणि प्रत्येकाची दिवाळी, स्वतःच शिवसैनिक जेलमध्ये गेला, पण त्याची गोडाऊन फोडून तुमच्या घरामध्ये आटा, डालडा, साखर पाठवण्याचं काम शिवसैनिकांनी केलं आणि तुमचे सण साजरे करण्याचं काम शिवसैनिकांनी केलं. आज तुमच्या खिशात पैसा आहे, मार्केटला प्रत्येक वस्तू मिळते, म्हणून त्या शिवसैनिकांचं महत्व तुम्हाला कळत नसेल. आज अनेकांच्या ॲम्ब्युलन्स दिसतात, अनेकांच्या सरकारी दिसतात, सगळ्या दिसतात, पण ज्या काळामध्ये ॲम्ब्युलन्स नावाची गोष्ट कोणाला माहित नव्हती, त्यावेळेला शिवसेना प्रमुखांचा फोटो असलेली ॲम्ब्युलन्स महाराष्ट्रामध्ये फक्त शिवसैनिकाचीच फिरत होती, बाकी कोणी. आणि म्हणून केवळ मराठी करू नका, मराठी माणूसच पिटून उठलाय, पण या मराठी माणसानं मदत करताना कोणाची जात बघितली नाही, धर्म बघितला नाही, पक्ष बघितला नाही, पंथ बघितला नाही, राज्य बघितलं नाही, सरसकट सगळ्यांना मदत केली आहे. का संकोचित होताय तुम्ही? कशा करता होताय? आणि फार कशाला? 1992-93 साली मुंबईमध्ये दंगली झाल्या. मराठी माणूस तर नोकरी करणारा होता, बरोबर आहे ना? मराठी माणसाचा तर व्यापार फार नव्हता, मराठी माणसाची तर दुकानं नव्हती, मराठी माणसाचे जर व्यवसाय नव्हते, त्याची जाळपोळ काय होऊन होणार होती? त्याची जाळपोळ होऊन काय होणार होती? पण त्या वेळेला व्यवसाय कोणाचे आहेत याचा विचार कुणी केला नाही, तर त्या दंगलीमध्ये माझा महाराष्ट्र, माझा हिंदू समाज वाचला पाहिजे याकरता स्वतःच्या प्राणांची आहुती देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते माझ्या शिवसैनिकांनी केलंय. आज मर्दाच्या गोष्टी करणारे लोक त्यावेळेला शेपट्या घालून घरामध्ये बसले होते की नव्हते बसले होते? आणि याकरता शिशिर भाऊ, जुन्या लोकांना व्यासपीठ द्या, जुन्या लोकांचं मार्गदर्शन या नव्या पिढीला होऊ द्या. आणि मला खात्री आहे की ज्या दिवशी जुने लोक या नव्या पिढीला मार्गदर्शन करतील, त्यावेळेला जे कोणी शिवसेना संपवण्याचं स्वप्न बघतायत त्यांना माती मोल केल्याशिवाय ही तरुण पिढी राहणार नाही. हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. त्यांना माती मोली तरुण पिढी केली करणार का नाही? करणार, करावं लागेल, करावं लागेल. काय म्हणाले परवाच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष? काय म्हणाले? या देशामध्ये एकही प्रांतिक पक्ष राहणार नाही आणि शिवसेना संपल्याशिवाय राहणार नाही. कुठली शिवसेना? कोणाला संपवायला बसला होता तुम्ही? कोणाला बसलात? ज्यांच्या खांद्यावर कुठल्याही प्रकारचा डाग नसलेला निखळ भगवा ध्वज जर कोणाच्या खांद्यावर असेल तर तो फक्त शिवसैनिकाचा आहे. त्याला संपवायला बसला. आणि मग सारवासारव करण्याकरता देवेंद्र फडणवीस बोलले, नाही, जे पी नड्डा ते बोलले, ते
ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकरता बोलले, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकरता नाही बोलले. अजून त्यांचं बारसच नाही झालं. बरोबर आहे का नाही भावानो? जी शिवसेना 56 वर्ष अनेकांनी संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना संपवता आली नाही, ती संपवण्याची गोष्ट तुम्ही करताय. तर ज्यांचं बारसं नाही झालं त्यांना संपवायला तुम्हाला किती वेळ लागणार आहे? बरोबर आहे ना? आणि म्हणून शाणे व्हा. जाऊ द्या कोणाला कुठं जायचंय तिथं. जेव्हा मैदानात सभा होतीलच माझ्या लवकर, त्यावेळेला सुरू करणारच आहे मी काय करायचं ते. त्यावेळेला काय उत्तर द्यायचं ते मी देणारच आहे. पण नंदिनी ताईला फक्त एकच आठवण करून देतो, ठाणेकरांना एक प्रश्न विचारा. यात कैलासवासी आनंद दिघे साहेबांचं बरेच जण नाव घेतात. बरोबर आहे रे भाऊ? आदर तर आम्हाला पण आहे. म्हणजे माझ्यावर तर त्या आनंद दिघेंचं एवढं प्रेम होतं. जेव्हा त्यांनी माझं कल्याण डोबिजीमध्ये पहिलं भाषण ऐकलं, त्यानंतर ज्या ज्या वेळेला मी आनंद दिघे साहेबांना भेटायचो, त्या त्या वेळेला ते माझं मनगट धरायचे आणि घेऊन जायचे आणि म्हणायचे, हा आमच्या शिवसेनेचा दत्ताजी साळवेंचा वारसदार होईल. काय बाबा, बरोबर आहे का नाही? तुम्ही कदाचित दत्ताजी साळवींना ऐकलं नसाल, काय बऱ्याच जणांनी. आम्ही नशीबवान. आम्ही बाळासाहेबांना ऐकलं, आम्ही दत्ताजी साळवीने ऐकलं, आम्ही वामनराव महाडकांना ऐकलं, आम्ही मनोहर जोशींना ऐकलं, आम्ही सुधीर जोशींना ऐकलं, आम्ही मधुकर सरपोतदारांना ऐकलं, आम्ही रामभाऊ भंकाळांना ऐकलं, आम्ही सूर्यकांत महाडकांना ऐकलं आणि आम्ही साबीर शेखना सुद्धा ऐकलं. किती जणांची नावं? आम्ही नशीबवान. तुम्हाला आता तेवढं ऐकायला मिळत नाही खरं सांगायला गेलं. ते आनंद दिघे म्हणायचे की हा दत्ताजी साळवींचा वारसदार होईल. एकच फक्त क्लिप काढून बघा की या वेळेला दुसऱ्यांदा काय मंत्र्यांनी शपथ घेतली तेव्हा त्यांना आनंद दिघेंची आठवण झाली. पहिल्या शपथविधीच्या वेळेला आनंद दिघेंचं नाव घेतलं होतं काय? जरा बघा हो. काढून बघा. तुम्ही पण ठाणेकरांनी काढून बघा. माझं काही चुकलं असलं तर मी मला दुरुस्त करा. मी हा असा आपला शेतकरी माणूस साधा भोळा, मला काय कोणाला काय काय प्रेम आलंय, आता भयंकर आलंय. जे काय बोलत होते त्यांनी काय काय बोलतात, काय काय त्यांनी हिंदुत्वाचं बोलतात. बरोबर आहे का नाही? त्यावेळेला हिंदुत्वाबद्दल जेव्हा शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्रावर आघात होतो तेव्हा ह्यातला एक जण बोलत होता काय रे? मी बोलत होतो की नाही? का मी पण नव्हतो बोलत? सगळ्या शिवसेनेत सगळ्यात जास्त वेळा निवडून आलेला मी आहे. 6 वेळा मी निवडून आलो. मला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून मी काही रुसून बसलो नाही. माझा रोल मी केला की नाही केला? माझा प्रश्न ह्या लोकांना विचारायचा आहे की राष्ट्रवादी संपवते, राष्ट्रवादी संपवते, राष्ट्रवादी संपवते. किती बराच मी बोललो काय? आणि म्हणून राष्ट्रवादी संपवते, राष्ट्रवादी संपवते, राष्ट्रवादी संपवते. खरे मुद्दे मी राखून ठेवले म्हणजे माझ्याकडे मुद्दे भरपूर असतात. उद्धव ठाकरेंनी जर कुठं मैदानात एखाद्या पाठवलं, नाही पाठवलं तरी महाराष्ट्र मला बोलवतोय, मी जाणारच आहे. वाट बघतोय. हे सगळे राष्ट्रवादीच्या नावाने बोंबलतात. अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. आज राष्ट्रवादीच्या नावाने तुम्ही बोलताय का? कुठे गेला होता तुमचा स्वाभिमान? कुठे गेला होता तुमचं स्वत्व? आज पोपटपंची करताय. तुमच्यातला एक जण तरी असा त्यावेळेला बोलला काय? असा एक जण सुद्धा बोलला नाही की होय तुम्ही जर राष्ट्रवादी बरोबर सरकार करणार असाल तर आम्ही राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळाबरोबर शपथ घेणार नाही. असा एक जण बोलला काय रे भाऊ? बोलला? माझ्यावर परवा आरोप केला अनेका गेलेल्या माणसानं. ते म्हणाले उद्धव ठाकरे तरी भाजपचं जुळत होतं. कधी? हे 22 तिकडं गुवाहाटीला गेले तिकडं. जागा पण त्यांच्या लायकीचीच शोधली. गेले 20 तारखेला गेले हे लोक. मी आपला 20 तारखेला राज्यसभेचं मतदान झालं आणि मी आपल्या घरी गेलो. आपल्याला मुंबईत कशात राहायचं? काय काम नाही. एकदा आपली राहण्याची धाबायला जायची, पोलिसांशी शिकलो. आमदार निवासचं काम चाललं होतं. तर राहायचं कशाला? कुठं राहणार हॉटेलवर? तुम्ही पण माझी व्यवस्था करत होता. म्हणाल एका भाषणाला आला की सगळं हॉटेलचा खर्च करायला लावून म्हणून तुम्हाला नको बोललो. गमतीचा सोडा भाग. मी गावाला गेलो. 21 तारखेला मला उद्धव साहेबांनी फोन केला. मी संध्याकाळी आलो. सगळे मी ऐकलं. सगळे होते यातले.
नाव योग्य वेळेला घेणार आहे, नाव घेऊन मी त्यांना मोठं करू इच्छित नाही. पहिले 15-20 जण गेले, बाकी सगळे होते. मी सगळं ऐकून घेतलं. तिन्ही मुद्दे खोडले की कसं निधी मिळतोय त्याची आकडेवारी सांगितली. हे खोटं बोलतात. हिंदुत्वाबद्दल सांगितलं की हिंदुत्व हिंदुत्व हिंदुत्व. सांगू काय एक किस्सा का नको? सभाघरी मैदानात हवी होती खरं सांगायला गेलं. आणि जरा स्पीकर लागायला होता. भाजपने ऐकत बसले असते. मी सांगितलं आणि तुम्हाला ही छाती तुमच्या अभिमानानं भरून आली पाहिजे. हिंदुत्वाच्या गोष्टी करतात. वास्तविक राज्याचा मुख्यमंत्री असेल तर देशाचा पंतप्रधान असेल, त्यांनी एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना हातात घेऊन शपथ घेतली की मी कुठल्या जातीचा आहे, मी कुठल्या धर्माचा आहे, मी कुठल्या पक्षाचा आहे, मी कुठल्या पंथाचा आहे, हे जाहीरपणे तुम्हाला त्याचं मतप्रदर्शन करता येत नाही. तुम्हाला घटनात्मक दर्जानं चालावं लागतं. पण आठवा तुमची गर्वाने छाती भरून आली पाहिजे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये नाही, शिवसेनेच्या जाहीर सभेमध्ये नाही, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एका बाजूला राष्ट्रवादी बसली होती, एका बाजूला काँग्रेसची मंडळी बसली होती आणि शिवसेना प्रमुखांचा सुपुत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे भाषणाला उभे राहिले आणि त्यांनी खुलेआमपणे राज्याचा मुख्यमंत्री या नात्यानं, पक्षप्रमुख या नात्यानं नाही, खुलेआमपणे सांगितलं की होईल तर राष्ट्रवादीवाले आहेत, तिथे काँग्रेसवाले आहेत, पण मी जाहीरपणे सांगतो मी कालही हिंदुत्ववादी होतो, आजही हिंदुत्ववादी आहे आणि उद्याही हिंदुत्ववादी राहणार आहे. हे सांगण्याचं धाडस तुमचे पक्षप्रमुख फक्त उद्धव ठाकरे करू शकतात. शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब ठाकरेंचा देशाचे पंतप्रधान तरी पार्लमेंटमध्ये सांगतील का मी हिंदुत्ववादी आहे म्हणून सांगतील? पण ते सांगण्याचं काम उद्धव साहेब ठाकरेंनी केलं. अभिमान वाटेल की नाही तुम्हाला? हे काय सांगतात हे गेलेले हिंदुत्वाच्या गोष्टी? हे काय शिकवतात? हे काय शिकवतात? आता नगरपालिका हे ते सगळ्या स्टे येतोय. अरे मी परवाच्या दिवशी विचारला प्रश्न, हे सगळे निर्णय कुणी घेतले होते? हे निर्णय तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव साहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली घेतले होते. या मंत्रिमंडळामध्ये भाजप तर नव्हता ना? तुमच्याकडून हे सगळे निर्णयांना स्टे दिला जातोय. हे सगळे निर्णय फिरवले जात आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे निर्णय तुमच्या मुखातून लादले जात आहेत. कारण देवेंद्र फडणवीस जरी उपमुख्यमंत्री झाले असले तरी देवेंद्र फडणवीसांना घटनात्मक दर्जा कुठलाही नाही. माझी मुलाखत 11.5 मिनिटाची घेतली बघा, सगळे गाजते माझी मुलाखत. देवेंद्र फडणवीसांना कुठलाही घटनात्मक दर्जा नाही आणि देवेंद्र फडणवीसांना कुठलंही खातं सुद्धा दिलेलं नाही. कसा निर्णय तुम्ही होऊ देता? आरेशेड कारशेड असेल, नगरपालिका महानगरपालिकेची निवडणूक असेल, जिल्हा परिषद असेल, त्या ठिकाणी बुलेट ट्रेन असेल, सगळे निर्णय भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि तुमच्याकडून घेतायत. शेवटी तुम्हीच काल परवा मंत्रिमंडळामध्ये तुम्ही होतात ना. महाराष्ट्र जाब विचारेल, विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हिंदुत्वाचा मुद्दा सोडा, कामाचा सोडा, सगळा 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 फक्त जो काही करिश्मा आहे तो ईडीचा आहे. सगळा करिश्मा ईडीचा आहे. पूर्वी ते गाणं लागत मला वाटतं अमिताभ बच्चनचं ईडी लगाईये. आम्हाला तेव्हा म्हणजे संभाजी विडी तुम्हाला जेव्हा माहिती असेल, तुम्ही मला शाळेबरोबर घडतं देत. काय नाव तुमचं? तुमचं काका नाव काय तुमचं? यशवंतराव म्हणजे राजापूर लांजाचे असणार तुम्ही. यशवंतराव तिकडचे. तेव्हा चोरून विडी वाढायची हो का ना तुम्ही? एवढी माहिती त्यांना संभाजी विडी. ही आता नवीन विडी झालेली आहे आणि म्हणून हा सगळा ईडीचा करिश्मा बांधवांना भगिनीनो या सगळ्या गोष्टीवर बऱ्याच वेळा बोलता येईल. आणि म्हणून उद्धव साहेब सगळ्यांनी सांगितलं की मूळ जाऊ द्यायचं नाही. काय नाही होणार आहे. JP नड्डा चांगलं सांगून गेलेले आहेत यांना संपवणार म्हणून. त्यामुळे चुळबुळ सुरू झालेली आहे. सगळं काय आपल्या बाजूला होणार आहे. पण नियमी नीतीने होईल ते काय व्हायचं ते होईल. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता आपलं पद विधाया माझ्याकरता कुणी येईल तर वाट बघू नका. लोकांपर्यंत तुम्ही पोहोचा.
आज शिवसेना अडचणीत आहे. हुशारक्या मारून चालणार नाही. आहे तेच वास्तव कबूल करायला हवंय आणि वास्तव जर कबूल केलं तरच मार्ग निघेल. संत परंपरेमध्ये एक वाक्याची रचना आहे, तेवढी फक्त सांगतो आणि माझं भाषण करतो. जिथं विषाद आहे तिथं विकास आहे. काय संतांनी सांगितलंय? संतांनी हे सांगितलेलं आहे, अध्यात्मामध्ये हे सांगितलेलं आहे की तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा विषाद वाटला पाहिजे. विषाद वाटला पाहिजे याचा अर्थ काय वाटला पाहिजे? खेद वाटला पाहिजे. खेद काय वाटला पाहिजे? की गेल्या 10 वर्षामध्ये या भागामध्ये माझा नगरसेवक नाही, याचा मला खेद वाटला पाहिजे. गेल्या 10 वर्षामध्ये माझा इथं आमदार नाही, याचा मला खेद वाटला पाहिजे. या भागामध्ये माझा खासदार नाही, याचा मला खेद वाटला पाहिजे. आणि याचा जर तुम्हाला खेद वाटत नसेल तर तुमच्याकडून विकास होणार नाही. विषाद वाटला पाहिजे. खेद याचा अर्थ विषाद. आणि म्हणून हा विषाद तुम्ही मार्गदर्शक तत्व म्हणून घेऊन चला. आपले मान पान पद गर्व राग लोभ योग्य वेळेला कोणाला न्याय मिळाला असेल नसेल मिळाला, आज त्याची बेरीज करण्याचा, त्याचा हिशेब मांडण्याचा आणि त्याचा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा राग व्यक्त करण्याची ही वेळ नाही. तर ही वेळ एकच आहे की हा महाराष्ट्र तोडण्याचं स्वप्न अनेकांचं आहे आणि ते वाचवायचं काम फक्त करू शकते ती शिवसेना आहे. आणि म्हणून काही लोकांना शिवसेना संपवायची. ज्यांची वाट बघत होते आलेले आहेत आपले सुनीलराव राऊत. वाट बघून सांगितलं आणि म्हणून ही शिवसेना वाढण्याकरता म्हणून तुम्हाला विषाद वाटला पाहिजे. तुम्हाला संजयराव राऊतांच्या आईचं मी उदाहरण दिलं. ती आई डोळ्यासमोर सातत्यानं उभी राहिले पाहिजे. तुम्हाला शिवसेना प्रमुखांचा आजार आणि त्या आजारामध्ये ज्यांनी या ठिकाणी त्यांना विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल सूड तुमच्या मनामध्ये राहायला पाहिजे. जे जे.पी. नड्डा इथं शिवसेना संपवून मराठी माणसाला हिंदू माणसाला संपवण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्याबद्दल तिरस्कार असला पाहिजे. आणि या भागामध्ये गेल्या 10-15 वर्षामध्ये माझा नगरसेवक नाही, माझा आमदार नाही, माझा खासदार नाही, याबद्दल तुम्हाला विषाद वाटला पाहिजे. आणि तो विषादच उद्या या भागातला शिवसेनेचा भगवा ध्वज अधिक तेजानं फडकवेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपण या ठिकाणी शिष्टमंडळाला बोलावलं, आमचा जो मान सन्मान केला, आदर सत्कार केला, त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा बोलण्याचा योग आला तर नवनवीन विषय मांडूच, कारण अजून बऱ्याचशा गोष्टी शिल्लक ठेवलेल्या आहेत. पण या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा असल्यामुळं आपल्याशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली. जुन्या जाणत्या माणसांची बोलण्याची संधी मिळाली. आज शिवसेना अडचणीत आहे हे पुन्हा लक्षात ठेवा आणि त्याला बाहेर काढण्याकरता सर्वस्व पणाला लावण्याची तयारी ठेवाल हा विश्वास बाळगतो. आजचा मैत्री दिनाचा दिवस आहे. या मैत्री दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि 15 ऑगस्टला या स्वातंत्र्य या आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. माहिती आहेत की नाही? आज देशाचे पंतप्रधान सारखे सांगतायत तिरंगा ध्वज लावा, तिरंगा ध्वज लावा, तिरंगा ध्वज लावा सांगतात. ते घाम तिरंगा ध्वजनी पुसतायत. बघितलं की नाही? मला सांगू काय, वेळ होतोय पण ते किस्सा सांगितला पाहिजे होता तो थोडक्यात. सगळा जर इतिहास तुम्ही बघितला तर सगळा इतिहास म्हणजे एका बाजूला महात्मा गांधींच्या नावाने शिव्या द्यायच्या, देतात की नाही? पंडित जवाहरलाल नावानं शिव्या द्यायच्या. पण परत तुमचे सरदार वल्लभभाई पटेल हे पटेल काँग्रेसवाल्यांनी अन्याय केला म्हणून सांगायचं, पण ते काँग्रेसचेच आहेत. सुभाषचंद्र बोसवर अन्याय केला सांगायचं, ते काँग्रेसचेच अध्यक्ष होते. हे सगळे स्वातंत्र्यामध्ये होते. त्याचे फोटो आज भाजपच्या लोकांना लावल्याशिवाय पर्याय नाही. खरं आहे की नाही? म्हणजे महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी भारतीय जनता पार्टीची अंगीकृत संघटना त्यांच्यावर गोळ्या घालते फोटोवर. आणि दुसऱ्या बाजूला परदेशात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधींचे गोडवे गातात. आयुष्यभर काँग्रेसला शिव्या दिल्या, महात्मा गांधींना शिव्या दिल्या, पंडित जवाहरलाल नेहरूंना शिव्या दिल्या की नाही दिल्या? पण आज त्यांचे गोडवे गायला लागतात. त्यांचं दुःख केवढं असेल, मोठं असेल की नाही? पण त्यांची अडचण काय तुम्हाला माहिती आहे का? की त्यांच्या कुठल्याही संघटनेचा पूर्वीपासून 1925 साली स्थापन झाल्यापासून, 1980 साली स्थापन झाल्यापासून, मध्ये 1978 साली स्थापन झाल्यापासून अनेक स्थित्यंतर झालेत. पण त्यांचा असा एकही नेता नाही की ज्याचा फोटो स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये होता म्हणून दाखवावा, असा फोटोच नाही त्यांच्याकडे. एकही फोटो नाही. आणि म्हणून 2018 साली पंतप्रधानांची भाषणाची क्लिप फिरते, तुमच्यापर्यंत आली की नाही? 2018 साली त्यांनी सांगितलं होतं की 2022ला देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत
आणि मग त्या 75व्या वर्षी तुम्ही जर मला आता संधी दिली तर 75व्या वर्षी या देशातला एक पण माणूस घराशिवाय राहणार नाही. प्रत्येकाच्या घरात गॅस येईल, प्रत्येकाच्या घरात लाईट येईल, सगळा सुखी समृद्ध होईल, प्रत्येकाला नोकरी मिळेल. मिळाली काय? अच्छे दिन आले का? आलेले नाही. आता एक चांगलं कार्टून फिरतंय की एक माणूस खांद्यावर झेंडा घेऊन फिरतोय की पंतप्रधान महोदय तुम्ही झेंडा लावा म्हणून सांगताय. मी झेंडा घेऊन आलोय, माझं घर कुठे आहे ते दाखवा. आणि म्हणून त्याला हे दाखवून द्यायचं आहे. कारण कंगना राणावतला त्यांनी दिला पुरस्कार. काय म्हणाली कंगना राणावत? या देशाला स्वातंत्र्य मिळालं ते भीक मागून मिळालं. बोलली की नाही बोलली? म्हणून तिला पद्मश्री का पद्म काय तो पुरस्कार दिला. काय म्हणाला तो गोखले, काय त्याचं नाव, विक्रम गोखले, काय म्हणाला तो गुप्ता का कोण तो, काय तो असतो नाही काय टीव्ही नाही हो, अवधूत गुप्ते त्याला लय गुप्ते. तो काय म्हणाला? भीक मागून स्वातंत्र्य मिळाले काय? आणि भीक मागून मिळाले ज्यांची टीका टिप्पणी करतात त्यांचेच फोटो तुम्हाला लावल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून त्यांना दाखवायचंय की आमच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं. तसं होणार नाही. पण तुमच्या माझ्या पाठीमागे एक जाज्वल्य इतिहास आहे. तुमचा माझा पूर्वज हा स्वातंत्र्याकरता लढलाय. संयुक्त महाराष्ट्राकरता प्रबोधनकार ठाकरे लढले. हा इतिहास, जाज्वल्य इतिहास आपल्याकडे आहे. उद्याचा 75वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष पुढं करण्याकरता कुणी पुढं करतील. पण या सगळ्याचा बहुमान्य अधिकार हा तुमचा आहे. आणि म्हणून तो अमृत महोत्सवी वर्ष धुमधडाक्यात साजरं करा. त्याच्याकरता तुम्हाला शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.